नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडींवरती आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मार्च, एप्रिल आणि मे 2023 या 3 महिन्यांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, या घडामोडींवरती आधारित महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहूयात. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, डॅश डॅश हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना येत देखील असेल आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 1 मे असं आहे. नुकताच 1 तारखेला महाराष्ट्र दिन हा साजरा केला गेला आणि 1 मे या दिवशी कामगार दिन देखील असतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र राज्यातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कोणाकडे दिलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विधानसभा अध्यक्ष. विधानसभेचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत यांच्याकडे हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने सोपविलेला आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांचे सरकार कार्यरत आहे. त्यापैकी शिवसेनेतील 16 आमदारांवरती जी आहे अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू होती आणि तो निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलेला आहे. सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ते राहुल नार्वेकर आहेत. प्रश्न क्रमांक 3, IPLच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर यशस्वी जयस्वाल असं आहे. मित्रांनो, यशस्वी जयस्वाल याने 13 चेंडूंमध्ये अर्धशतक हे ठोकलेलं आहे आणि त्यामुळे IPLच्या इतिहासात हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलेलं आहे. आणि ओव्हरऑल आंतरराष्ट्रीय 2020 सामन्यांमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक हे युवराज सिंग याच्या नावावर आहे. युवराज सिंग याने 12 चेंडूंमध्ये ते अर्धशतक फटकावलं होतं. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच राज्य शासनाच्या वतीने कोणत्या शहराला महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर जालना शहर असं आहे. जालना या शहराला राज्य शासनाने नवीन महानगरपालिकेची जी आहे घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे जालना महानगरपालिका आता ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार कोणत्या विभागातील धरणात सध्या सर्वाधिक जलसाठा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अमरावती असं आहे. नुकत्याच आलेल्या जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये सर्वाधिक जलसाठा उपलब्ध आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर शरद पवार असं आहे. शरद पवारांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटलांद्वारे 1919 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 7, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे कोणत्या देशात हाय अलर्ट जारी केला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर बांगलादेश असं आहे. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ हे नुकतेच निर्माण झाले आहे आणि त्यामुळे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा त्या ठिकाणी काहीही संबंध येत नाही. श्रीलंका आणि बांगलादेशशी काही संबंध येऊ शकतो, परंतु सगळ्यात जास्त धोका जो आहे तो बांगलादेश या देशाला त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे बांगलादेश त्याचप्रमाणे म्यानमार या देशांना हाय अलर्ट जारी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, जगात लिथियमचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑस्ट्रेलिया असं आहे. मित्रांनो, जगात लिथियमचे सर्वाधिक उत्पादन हे ऑस्ट्रेलिया या देशात होते आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण नुकतेच भारतात जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राजस्थानमध्ये देखील लिथियमचा शोध लागलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. प्रश्न क्रमांक 9, कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेस पक्षाने 224 पैकी किती जागांवरती विजय मिळवलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 135 असं आहे. कर्नाटक विधानसभेची जी नुकतीच निवडणूक पार पडलेली आहे, तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने विक्रमी 224 जागांपैकी 135 जागांवरती विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री हे सिद्धरामय्या झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 10, सत्यजित रे स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर अशोक राणे असं आहे. अशोक राणे यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे?
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर अहमदनगर असं आहे. मित्रांनो, अहमदनगर या जिल्ह्यात पहिले सरकारी वाळू विक्री डेपो हे सुरू होणार आहे आणि तशी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार जगात कोणत्या देशात CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे त्याचे सर्वाधिक उत्सर्जन होते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर चीन असं आहे. मित्रांनो, चीन या देशात जे कार्बन डायऑक्साईड हा जो अतिघातक वायू आहे याचे सर्वात जास्त उत्सर्जन होते. प्रश्न क्रमांक 13. फिल्मफेअर पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आलिया भट असं आहे. फिल्मफेअर 2023मध्ये आलिया भट या अभिनेत्रीला गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. नंदा तलाव हे कोणत्या राज्यातील पहिले आणि एकमेव रामसर यादीत समावेश झालेले पाणथळ ठिकाण आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर गोवा असं आहे. गोवा या राज्यातील नंदा तलाव हे असं पहिलंच पाणथळ ठिकाण ठरलेलं आहे ज्याचा रामसर यादीत समावेश झालेला आहे आणि यापूर्वी कधीही गोवा या राज्यातून पाणथळ ठिकाणाचा रामसर यादीत समावेश झाला नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर गोवा असं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सिद्धार्थ मोहंती आहे. LICच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची निवड झालेली आहे. मित्रांनो, महत्त्वाच्या कंपन्या, त्यांचे अध्यक्ष हे देखील परीक्षेच्या दृष्टीने माहीत असणे आवश्यक आहे. या प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्यात कोठे राष्ट्रीय कर्करोग इन्स्टिट्यूटचे लोकार्पण झाले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर नागपूर असं आहे. महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय कर्करोग इन्स्टिट्यूटचे लोकार्पण नुकतेच झालेले आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोणत्या जिल्ह्यात आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणे असं आहे. महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे सध्या अस्तित्वात आहेत. आणि परीक्षेला जर कृषी पर्यटन केंद्रांची संख्या विचारली गेली तर पुणे जिल्ह्यात एकूण 143 कृषी पर्यटन केंद्रे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 18. ऑक्सिजन निर्मितीत 25% वाटा असणाऱ्या डायटम्स या वनस्पतीचा शोध देशातील कोणत्या राज्याच्या हिमालयीन भागात लागला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सिक्कीम असं आहे. सिक्कीम या राज्यातील जो हिमालयन भाग आहे या हिमालयन भागात या डायटम्स या वनस्पतीचा शोध लागलेला आहे. आणि या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती या वनस्पतीकडून होत असते. सुमारे 25% इतका वाटा आपल्या प्रदेशाला ऑक्सिजन मिळवून देण्यात या वनस्पतीचा ठरत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील वादग्रस्त ठरलेला बारसू रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रस्तावित आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर राजापूर असं आहे. बारसू हे जे ठिकाण आहे हे राजापूर या तालुक्यात स्थित आहे आणि बऱ्याच स्थानिकांचा त्या ठिकाणी रिफायनरीला विरोध आहे आणि त्यामुळे हे ठिकाण वादग्रस्त ठरलेलं आहे. त्यामुळे आता पुढे बघणं महत्त्वाचे ठरेल की या ठिकाणी हा रिफायनरी प्रकल्प होतो की नाही, हे पुढील येणाऱ्या काळात त्या ठिकाणी कळेल. प्रश्न क्रमांक 20. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर रामदास भटकळ असं आहे. रामदास भटकळ यांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा सोयाबीन लागवडीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर लातूर असं आहे. मित्रांनो, लातूर या जिल्ह्यात सोयाबीन जी लागवड आहे ही सर्वात जास्त प्रमाणावरती महाराष्ट्रातून होत असते आणि देशात हा जो जिल्हा आहे हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि प्रथम क्रमांकावर मध्य प्रदेशातील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 22. हैदराबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या किती फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर 125 फूट असं आहे. मित्रांनो, हैदराबाद येथे तेथील मुख्यमंत्री KC राव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात आलेले आहे आणि
या पुतळ्याचे वैशिष्ट्य असे आहे की ही भारतातील सर्वात उंच अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आहे पुतळ्याची प्रतिमा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. भारतातील कोणत्या वाहन कंपनीला इंडियन कार ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार मिळालेला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर किया इंडिया असं आहे. किया इंडिया या वाहनाच्या कंपनीला 2023चा कार ऑफ द इयर, इंडियन कार ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 24. देशातील कोणती मेट्रो नदीखालच्या बोगद्यातून प्रवास करणारी पहिली मेट्रो ठरली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर कोलकाता मेट्रो असं आहे. देशातील कोलकाता मेट्रो ही नदीखालच्या बोगद्यातून प्रवास करणारी पहिली मेट्रो ठरलेली आहे. भारत देशात एकूण 9 शहरांमध्ये मेट्रोची सेवा ही कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 25. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रशांत दामले असं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी आहे या परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण आजच्या महत्त्वाच्या घडामोडींमधले, चालू घडामोडींमधले सर्व 25 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.